चालू करायचं रेकॉर्डिंग. चालू करूया. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः। सर्व वैष्णवींना माझा प्रणाम। आज अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक एकदम 3 येत आहेत, 51, 52 आणि 53. आतापर्यंत आपण श्लोकामध्ये पाहिलंय की ज्ञान योगामुळे काय तर मनाची शुद्धी कशा रीतीनं होते किंवा परम सिद्धांताविषयी आपल्याला परम सिद्धांत काय किंवा ब्रह्मावस्था म्हणजे काय, परमावस्था म्हणजे काय, त्याच्याविषयी आपण त्याकडे पाहत होतो आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये. आजच्या श्लोकामध्ये आहे की आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत कशी प्रगती, म्हणजे त्या व्यक्तीची लक्षणं काय असतात, त्यांची साधारण लक्षणं काय असतात, आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीची लक्षणं काय आहेत, असं या तिन्ही श्लोकामध्ये आहे. आपण त्याच्या आधी आपण सध्याची परिस्थिती, आपण कशा परिस्थितीतनं गेलेलो आहे, काय गेलेलं आहे ते आता आपण पाहूयात आणि मग श्लोकाच्या सध्या मानवी मनाची अवस्था आपण कशा कशा परिस्थितीतनं गेलं. कारण एकूणच कालच्या बातम्या पाहिल्यावरती मनाला पण त्रास झाला सगळा की काय कशा पद्धतीनं काय चाललंय आचरण, काय चाललेले कशाच काय ताळमेळ लागत नाही. म्हणजे कलियुगाचं आपल्याला सांगतात, महाराज सांगतात की कलियुगाची लक्षणं वगैरे, तर ते किती किती वेड्यासारखं आहे हे. किती आपल्यालाच त्रास होतो हे सगळं ऐकलं पाहिलं की. तर समाजामध्ये कसं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये ज्येष्ठ किंवा श्रेष्ठ म्हणवणारे जे असतात तेच सगळं वर्तन चुकीचं करत असतात किंवा तेच व्यवस्थित मार्गदर्शन करत नाहीत. त्यामुळं तरुण पिढी आपल्या पण त्या चुकीच्या मार्गावरती जाते आणि त्यांच्या सांगण्यामुळे ते असं ऐकून कितीतरी गोंधळ होतात समाजामध्ये. तर तेच आपण आता पाहूयात की आपली अवस्था काय होती आणि हळूहळू भगवद्गीता आता संपत आलेली आहे, गीतामृत. आपली अवस्था त्यातून पुढे कशी काय झालेली किंवा आत्मसाक्षात्कारापर्यंत आपण कसं जाऊ शकतो, कसा प्रयत्न करायचा. तर बहिणाबाई खूप सुंदर म्हणतात, अरे मी कोण आला माणसाले ताठा. अरे मी कोण आला माणसाले ताठा. सर्व्या दुनियेत आहे माझ्याहून कोण मोठा. हीच आताची सध्याची परिस्थिती हीच आहे की माझ्यापेक्षा दुसरं कोणी मोठं नाहीये, मीच श्रेष्ठ आहे. सर्व्या दुनियेत आहे माझ्याहून कोण मोठा. म्हणजे ही सगळ्यांचीच परिस्थिती ती आहे की कोणच कोणाचं ऐकायला तयार नाहीये. सगळेजण मी, त्याला माझ्या आणि अहंकार ह्या गोष्टीला सगळेजण महत्व देत असतात. पण त्या बहिणाई पुढे म्हणतात, अरे मी कोण मीपणाची मरी आई. म्हणजे ही जी आपल्याला मरी आई झालेली आहे की अरे मी कोण मीपणाची मरी आई. देखायची कशी तरा स्वतःलाच खाय. म्हणजे ती स्वतःलाच खात असते. अहंकार एवढा झालाय की ते आपण स्वतःलाच त्याच्यामध्ये त्रास होत असतो, स्वतःलाच खाय. सर्व्या दुनियेचा राजा म्हणे मी कोण. ही सगळ्याची परिस्थिती आहे. सर्व्या दुनियेचा राजा म्हणे मी कोण. अशा त्याच्या मीपणाले मसनात सिंहासन. सगळ्यांचं शेवटी एकच आहे की सगळ्यांना शेवटी मसनातच जावं लागणार आहे. म्हणून बहिणाबाई म्हणतात, असे हे मीपणाला आपण पाहिले किती
ज्येष्ठ श्रेष्ठ मोठे म्हणवणारे राजे हुकुमशहा सगळ्यांना काय शेवट आहेच। अलेक्झांडर ग्रेट असू दे, नाही तर बाबर असू दे, नाही तर आणखी कोणी असू दे, सगळ्यांचा शेवट एकच आहे। किती मोठे झाले तरी सगळ्यांना शेवटी मसनातच सिंहासन मिळते। हा, त्याचं बांधलेलंच जाते थडग म्हणा किंवा त्याची काय असेल ते। तेव्हा ते म्हणतात की माणसापरी माणूस, माणसापरी माणूस राहतो रे एड जाणा, म्हणजे वेडच राहतो। माणसापरी माणूस राहतो रे एड जाणा, अरे होतो छापीसनी कोरा कागद शहाणा। कोऱ्या कागदावर जरी लिहिलं तरी त्याच्यावरचं आपल्याला वाचता येतं, पण आपल्या मात्र डोक्यामध्ये काही शिरत नाही। जे ऐकतं ते पण सगळं आपण विसरून जातो। म्हणून काय म्हणतायत त्या, नाही सरळ सरळ जीवा तुझं येणं जाणं। म्हणून काय झालं, आपलं सरलं नाही, आपण येतोय जातोय येतोय जातोय, आपल्या किती 84 लक्ष योनींमध्ये आपला प्रवास चालूच आहे। सरळ जीवा तुझं येणं जाणं, जसा घडला मुक्काम त्याले मन ती रे जीण। आता आपण ह्या शरीरात आलो आणि ह्याच्यात मुक्काम केलाय आपण ह्या ठिकाणी पृथ्वीवर, त्याला काय म्हणायचं, जीण म्हणायचं किंवा जीवन म्हणायचं, त्याले मन ती रे जीण। खरं पाहिलं तर कसं आहे, आला सास गेला सास, जीवा तुझं रे तंतर। आपला श्वास येतो श्वास जातो, श्वास घेतो सोडतो, हेच आहे आपलं काम, दुसरं काय आहे। आपण फक्त श्वास घेतो आणि सोडतो। आला सास गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगण मरण एका सासाचं अंतर। आपल्याला पुढे माहिती नसतं की कोणालाच आपला शेवट काय माहिती नाहीये की आपलं कधी जाणार आहे, काय होणार आहे। तेव्हा ते काय म्हणतायत की जीवा तुझं रे तंतर, अरे जगण मरण एका सासाचं अंतर। एका श्वासाचं अंतर आहे, आपल्याला कधी सांगून येईल शेवट आपल्या स्वतःलाही कधी माहिती। कलियुग आहे त्याच्यामुळे आपला शेवट कसा असतो ते आपल्यालाही माहिती नाही। कधी कालच्या ह्याच्यावरून आपल्या लक्षात आलंच आहे की कोणाचा कधी शेवट आणि कुठे कसा होईल हे आपल्याला सांगणं खूप अवघड आहे। कारण काय म्हणतात, नको लागू जीवा सदा मतलबासाठी। आपलं कसं काम चालू असतं, मी माझा संसार माझं काम माझा व्याप, म्हणून त्या म्हणतात नको लागू जीवा सदा मतलबासाठी। आपण स्वतःच्या मतलबासाठीच असतो। नको लागू जीवा सदा मतलबापाठी, हिरितच देणं घेणं नाही पोटासाठी। हिरिताचं म्हणजे हृदयाचं देणं घेणं हे पोटासाठी नाहीये। कशासाठी नाहीये, पोटासाठी। कारण आपण काय ह्या वाटेवरचे वाटसरू आहे। आपण या 84 लक्ष योनीच्या ह्या वाटेवरती आपण एक वाटसरू आहे आणि आपला हा प्रवास आहे, एकूण हा आपला प्रवास आहे, येणं जाणं हा प्रवास आहे। तेव्हा त्या काय म्हणतात, या वाटच्या वाट सारा वाट मोठी बिकट मोठी। हे आपल्याला सांगतायत त्या की या वाटच्या वाट सारा वाट बिकट मोठी, नशिबी दगड गोटे। आपलं नशिबी दगड गोटे म्हणजे सगळेजण, आपल्या सगळ्यांची एकच तक्रार असते, मला खूप कष्ट, मला खूप दुःख, मला हे करायला लागतं ते करायला लागतं। आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये हेच आहे। त्याच्यामुळे नशिबी दगड गोटे, काट्या कुट्याचे रे धनी। आपली वाट कशी आहे, काट्या कुट्यानी भरलेली आहे। काट्या कुट्याचा धनी, पायाला लागे ठेचा। ह्या दगडगोटे म्हणजे आपल्या ह्या जीवनामध्ये येणाऱ्या संघर्षामुळे आपल्या मनाला सुद्धा ठेचा लागतात। पायाला लागे ठेचा, आलं डोळ्याला पाणी। त्या ठेचा लागले की आपले डोळे भरून येतात, म्हणजे आपल्याला सुद्धा मनाला दुःख होतं, कुठल्या गोष्टी आपल्या मनासारख्या नाही झाल्या, काय झालं की आलं डोळ्याला पाणी। उतार चढणीच्या, कसं आहे, उतार कधी असतो कधी चढ नसते, तर चढणीच्या दोन्ही सुख दुःखात, उतार आणि चढणीच्या दोन्ही सुख दुःखात, हे सुख असो किंवा दुःख असो, त्या काय म्हणतात, रमव तुझा जीव, त्याच्यात मात्र जीव रमव। काय म्हणतायत त्या पुढं, धीरधर मनात उघडू नको आता, मनामध्ये धीर धर, शांत राहा, उघडू नको आता तुझ्या झाकल्या मुठी, वाटेच्या वाट सरा वाट बिकट मोठी। म्हणजे आपल्या जीवनामध्ये इतका संघर्ष आहे की आपल्याला बाकी सगळं काय पाहायला वेळच नाहीये।
कुठे आपण म्हणू आत्मसाक्षात्कार वगैरे हे एस्कॉन मध्ये येऊन आपण भगवद्गीता वाचायला लागलो. नाही तर मला तर वाटत नाही मी कधी असते तर भगवद्गीता वाचली असते, त्याचा अर्थ शोधला असता किंवा आपण त्याचा अभ्यासही केला असता. नक्कीच माझ्याकडून तर एवढं झालं नसतं की आपल्याला हे वाचून आपल्याला त्यातलं गहन अर्थ कळायला लागले. थोडे थोडे आपण प्रयत्न करतोय त्याच्या खोलामध्ये जायचा. आपल्या आयुष्यात कसं असतं, सारखं रड. त्या म्हणतात रडू नको माझ्या जीवा. त्या म्हणतायत आता आपण काय त्यात आपल्याला सांगतायत रडू नको माझ्या जीवा तुला रड्याची रसव. आपण सारखं रडगाणं गातोच. त्यामुळे त्या म्हणतात रडू नको माझ्या जीवा तुला रड्याची रसव, रडू हसव रे जरा. रडू हसावं रे जरा त्यात संसाराची तव. म्हणजे हे सगळं हसत हसत सहन केलं पाहिजे दुःख हे सगळे. हेच आपल्याला साधू संत पण सांगतात. काल पण आपण ऐकलं सांगताना दीपाली माताजी सांगत होते की सगळे संत हे आपल्याला सांगतात की रडू हसावं रे जरा त्यात संसाराची चाव. कारण काय आहे, देव हा अजब गावडी आहे. आणि तो काय आपल्याला तो काय सांगत असतो, देव काय सांगत असतो, तर देव कसं काय कसे चमत्कार करत असतो बघा. धरित्रीच्या कुशीमध्ये बी बियाणं निजली. त्या धरित्रीच्या कुशीमध्ये बी बियाणं निजली, ऊन वाऱ्याशी खेळता, हे सगळ्या ऊन आणि वाऱ्याशी खेळता, एका एका कोंबातून परगटले दोन पान. म्हणजे एक एका कोंबातनं दोन दोन पान आलं. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर कुठलं पण बीज फुटताना त्याला दोन पानं येतात, मस्त असं कोंबाला दोन पानं येतात. तेव्हा एका एका कोंबातून परगटले दोन पानं, जसे हात जोडीसन, जसे हात जोडीसन टाळ्या वाजवती पानं. तसं ते काय करतायत, टाळ्या वाजवतायत. हे देवाचं कर्तव्य आहे. म्हणजे त्या कशासाठी टाळ्या वाजवतात, जसं काय काय आहे, टाळ्या वाजवी ती पानं गंग देवाच्या भजनी. कसं तर देवाच्या भजनी त्या ते सुद्धा जात आहेत, ते सुद्धा स्वतःला देवाला अर्पण करतायत. तेव्हा देव अजब गारुडी. कसा आहे हा गारुडी, देव अजब गारुडी. त्याच्याकडून काय काय आपल्याला शिकायला मिळतंय पहा त्यांनी. म्हणूनच काय जगणं म्हणजे काय ते सांगतायत, जिरे जिरे नशीब नशीब लागे पायाला चक्कर. आपण म्हणतो ना माझं नशीबच असेल, माझं नशीबच असेल, तर ते काय म्हणताय की अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाला. आपल्या नशिबात नशिबाचे नऊ गिरे ते बी फिरत राहिले. नऊ ग्रहांच्या मधनही आपलं नशीब मात्र फिरत राहते. म्हणून आपण काय करतो, नशिबाला दोष देत राहतो. आपण पाहत नाही. आपल्याला साधू संत लोक काय सांगतायत, पण ह्याच बहिणाबाई सांगतायत की ह्या नशिबाच्या मागे नको नको रे ज्योतिषा. हे मी मागे म्हणून दाखवले, नको नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू, माझं दैव मला कळे, माझ्या दारी नको येऊ. त्या सांगतायत की आता हे मला कोणाकडनं माझं भविष्य पाहायचं नाही, कारण माझं दैव मला कळलंय. कारण काय आहे, आता आपण एस्कॉन मध्ये आलोय आणि एस्कॉन मधनं आपल्याला इतकं चांगलं नामस्मरणाचं आपल्याला मोठं अमृत मिळालंय, नामामृत मिळालेलं आहे. आणि आज आपण दररोज भगवद्गीतामृत स्वादन करतो. तसेच बरेच जण भागवताचं अमृत स्वाद करत असतात. आणि गुरुचरण सापडलेले आहेत आपल्याला. आपले महाराज प्रभुपाद नंददुलार प्रभूजी आपले हे सगळे गुरु आहेत. अशा गुरूंचं चरण सापडले आहे. म्हणून काय करायचं आता आपण हे एस्कॉन मध्ये आल्यामुळं आपल्याला हे सगळं सापडल्यामुळं आपण काय म्हणायचं, हस हस माझ्या जीवा. आता काय करायचं, हस हस माझ्या जीवा, असा संसारात हस. आता कसं असं हास की इडा पिडा संकटाच्या तोंडावर एक काळ फास. त्या इडा पिडा संकट जी असतात ना त्याच्या तोंडाला मात्र काय करून टाक, काळ फास. त्याच्या फार मागे लागू नको, त्याच्यासाठी रडू नको. इडा पिडा संकटाच्या तोंडावर एक काळ फास. म्हणजे त्याच्यामुळं काय, त्याची फार काळजी करू नको, नामस्मरण करत राहा. त्याच पुढे ते सांगतात, जग 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 माझ्या जीवा. ते काय सांगतायत, जग जग माझ्या जीवा. म्हणजे आता काय तू जग, जगणं शिक. कशासाठी, जग जग माझ्या जीवा, असं जगणं तोलाचं. आता जग असं जग
असं जगन तोलाचं उच्च गगनासारखं धरित्रीच्या रे मोलाचं. इतकं सुंदर जगणं जगायचं की त्या धरित्रीला सुद्धा उच्च जगणं आपल्याला आलं पाहिजे धरित्रीच्या मोलाचं. इथं आपल्याला सुंदर जगणं आलं पाहिजे गगनासारखं. म्हणजे तिथून कसं आपण पाहतो आकाशामध्ये तसं जग. माल कळालं गुपित, बहिणाबाई म्हणतात माल कळालं गुपित, मला काय कळलं गुपित कळलं, माल कळालं गुपित काय तुझी करामत. त्या काय म्हणतायत आता हे भगवंताला म्हणतायत त्या, काय तुझी करामत, अरे अंधार न केली उजेडाच्या वरही मात. तसं झालेलं आहे आपल्या जीवनात जो अंधार होता अंधकार होता आतापर्यंत, आपल्या जीवाला जी रड्याची सवय होती ती आता आपल्याला त्या अजब गारोड्याच्या मुळे आता आपल्याला कळायला लागली. नामस्मरणाने कळायला लागली, भगवद्गीता भागवताच्या स्मरणाने गुरुचरणांमुळे कळायला लागली, गुरुवाणीमुळे कळायला लागली. आणि आपल्या काय झालं मला कळालं गुपित काय काय कशाचं की तुझी काय करामत आहे, हे भगवंता तुझी काय करामत आहे. अंधारण केली उजेडावर मात, जे आपल्या जीवनात सगळा अंधकार होता त्याच्यावरती काय झाली उजेडानं मात केली. कुठला उजेड, तर हा इस्कॉनचा उजेड आपल्याला भगवद्गीता वाचायला मिळते, नामस्मरणाचा उजेड हे आपल्या आपल्या नशिबाला आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे आपल्या नशिबातलं नवग्रह निघून गेलेले आहेत आता, त्या नवग्रहांच्या आता मागे लागायचं नाही, कुठलं ज्योतिषाच्या मागे लागायचं नाही, मागे लागायचं कशाचं, तर ह्या नामस्मरणाच्या मागे लागायचं. भगवद्गीतेचं नामामृताचं स्वादन करायचं आणि भागवताचं स्वादन करायचं. का तर आपलं कसं आहे सदा जगाच्या करणी चंदना परी घसल. आपण काय काही लोक काय करतात आपलं सारखं काम करत असतात सदा जगाच्या परी घसला, अरे स्वतःमध्ये त्याला देवस्थला दिसला. आता काय झालं आज जगाच्या कारणाने आणि आपल्या स्वतःसाठी आपण जेव्हा घासतो, आपण जेव्हा हे नामस्मरण सतत करत राहतो आपणच आपला मागचा प्रवास पाहणार. काही वर्षांपूर्वी आपण कशा होतो आणि आता काही का होईना थोडा का होईना बदल झालेला आहे. तेव्हा ते काय म्हणतात, अरे स्वतःमध्ये त्याला देव दिसला. आपली पण काहीतरी कुठं हळूहळू गेलेली आहेत ना. जशी शरीरावरची कुठं निघून जातात तशी ही आपल्या मनावरची आलेली कुठं काहीतरी नामस्मरणाने नक्कीच गेली असते. तेव्हा मग त्याच्यामुळं आता आपल्याला आपल्यातल्या देवाचं दर्शन म्हणजे भगवंताचं दर्शन व्हायला लागलेलं आहे त्या गीतामृताच्या स्वादनामुळं. तेव्हा कसं झालंय आता आपण स्वतः झाला रे आरसा, आता आपण स्वतः कसं झाले आरसा झाला, आपला आरसा तयार झालाय, स्वतः झाला रे आरसा असा मनाचा जो साफ, आपला मनाचा मन साफ झाल्यामुळे काय झालंय आपला आरसा झालाय कसा, तर ठीक कशाचे रे पाप त्याला 7 गुणे माफ. आता आपलं इतकं स्वच्छ झालंय मन की आता कसलं गुन्हा काय नाही, ते सगळे माफ. आपली मागच्या जन्मात आपण मागे काय केलं ह्या जन्मामध्ये ते सगळे गुन्हे आपल्याला माफ झाले. तेव्हा काय आहे आता आपण काय म्हणतो, अरे मी कोण. आताची अवस्था बघा, ही मगाची अवस्था म्हणलं सर्व दुनियेचा राज. आता कसं अरे मी कोण माझ्या मुखी हरिनाम. आता काय झालंय आता माझ्या मुखामध्ये हरिनाम आलं, माझ्या मुखी हरिनाम, तुझ्या जिभेला विचार मध्ये बोलले आत्माराम. आता आत्माराम सांगतोय की काय हरिनाम घे. आत्माराम आपल्याला सांगतोय तेव्हा तुझ्या जिभेला विचार मध्ये बोलले आत्माराम. कारण नामस्मरणाने काय होतं, कारण नामस्मरणाने डोळे मिटले. आपण साधं डोळे मिटून जरी नामस्मरण करत राहिलं, डोळे मिटले स्वतःला बी विसरला. आपण स्वतःला पण विसरून जातो. अरे अंधारात त्याला देव दिसला. आपल्याला अंधारात काय आहे देव दिसला, म्हणजे आपल्या जीवनाच्या ह्या अंधकारणामध्ये आपल्याला देव दिसला. डोळे मिटून नामस्मरण जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला निश्चित कुठंतरी थोड्या काळशी होईना आपलं साधना थोडी का चांगली झालेली असते. त्याच्यामुळं आपल्याला हळूहळू त्या मार्गावरती जायला मार्ग दिसत आहे. हेच तुकाराम महाराज म्हणतात, ऐक नारायणा वचन माझे खरे,
आता ते नारायणाला सांगता, ऐक नारायणा वचन माझे खरे, माझे वचन खरे सांगतो निर्धार तुझं पाशी. आता तुझ्याजवळ नारायणा मी निर्धार सांगतो, काय नाही भाव मज पाडीली लोक लाज. माझ्या ठिकाणी तुझ्या पायी तुझ्याविषयी प्रेम नाहीये, भगवंत तुझ्याविषयी प्रेम नाहीये हा, तरी पण राहिलेसे काळज तुझे पायी. माझे सर्व कार्य तुझ्या चरणांजवळच आहे, तरी पण प्रेम नाही, तरी पण माझं सर्व कार्य तुझ्या चरणांजवळच आहे. वर वर भक्ती करीतो मी नित्य. आपली जरी भक्ती आपल्याला वाटत असलं की खरवरची भक्ती, आपण खोलात जाऊ शकत नाही, पण आपली ती हळू तुकाराम महाराज स्वतः सांगतात, वर वर भक्ती करीतो मी नित्य परी नाही चित्त तुझे पायी. आपण इतक्या व्यापांमध्ये आपले पायी इकडं 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 इतक्या डगरींवर आपण चालत असतो, तेव्हा ते म्हणतायत परी नाही चित्त तुझे पायी. म्हणजे माझी भक्ती इतकी वरवरची आहे की माझे मन तुझ्या ठिकाणी जडतच नाही, पण तरी प्रयत्न करतोय. म्हणजे असं नाही की प्रयत्न करत नाही, माळ घेतो, माळ करायचा प्रयत्न करतो, भले चांगली होऊ नये आपलं, पण ते करत असतो आपण, हे महत्वाचं आहे. म्हणून ते म्हणतात वर वर भक्ती करीतो मी नित्य, नित्य करायची परी नाही चित्त तुझे पायी. तुझ्या ठिकाणी जरी चित्त नसलं तरी करत राहील, जरी तुझं काही कारणे उचित, तुला काय करायचं असेल उचित माझ्यासाठी तर काय तारी तू पतित तू कामाने. तरी हे भगवंता काय तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुला माझ्यासाठी काय करायचं असेल तर एकच गोष्ट कर, या अभाग्याला तारून ने. आपण तसंच प्रार्थना केली पाहिजे की तुला जर काय करायचंच असेल माझ्यासाठी तर भगवंता माझं जरी लक्ष नाहीये, माझी भक्ती एवढी चांगली नाहीये, माझं इथे लक्ष लागत नाही तुझ्या नामस्मरणामध्ये, पण मी नित्य करत राहतो. आणि म्हणजे वरवर जरी असलं माझं तुझ्या ठिकाणी जडत नाही, माझं काहीतरी संसारात लाड आठवतं, हे होतं ते होतं, मुलं बाळ आठवतात, तरी पण तुकाराम जसं महाराज म्हणतात तसं आपण म्हणायचं, हे भगवंता त्या अभाग्याला तारून ने, तारी तू पतित, तारी तू पतित म्हणजे हे माझ्यासारख्या पतित लोकांना तू तारून ने. एवढी प्रार्थना आपण भगवंतांना निश्चितपणे करू शकतो. म्हणून अनाथ परदेशी, अनाथ परदेशी हिन दीन भोळे उगलची लोळे तुझे रंगी. भगवंता मी अनाथ आहे, परदेशी, हे माझं गाव नाहीये. ते तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी म्हणजे आपण वैकुंठातले सगळे, आपण इथं आलोय ते कसे आहे परदेशी आहे, थोड्या काळासाठी आलोय आपण. भगवंता अनाथ परदेशी कसे आपण हीन आणि दीन आहे, दुबळे आहे, हीन दीन दुबळे आणि भोळे भक्त आहे. अगदी दीन पण आहे, हीन आहे, दुबळे आहे, भोळे आहे, उगाच भोळेपणाने तुझ्या नामरंगात लोळते आणि नाचते. त्याच भोळेपणाने आम्ही काय करतो, तुझ्या नामरंगात लोळत आहे आणि नाचत आहे. त्याच्यामुळे काय म्हणायचं, आपुले म्हणावे मज नुपेक्षावे, प्रेम सुख द्यावे माये बापा. ते काय म्हणतात की हे देवा माझा भाऊ पाहून तरी आपला मन, माझी जरी एवढं चांगली भक्ती नसेल तरी माझा भाव पाहून तरी आपला म्हणा, माझी उपेक्षा करू नकोस भगवंता. माझ्या नाम साधनेत तुझे प्रेम सुख दे मला, माझ्या नाम साधनेमध्ये प्रेम सुख दे. तुका म्हणे तुझा झालो शरणागत, काया वाचा चित्त तुझे नाही. आता तुकाराम महाराज काय म्हणतात, मी तुला शरण आलोय, पूर्ण शरण. ते आपल्यासाठी आहे, सगळ्यांसाठी. त्यांनी काय केलं तेच आपण करायचंय, कारण की हे संत आपल्याला मार्गदर्शन करत असतात. ते तर कसे आम्ही वैकुंठवासी, ते तर त्या पोहोचलेलेच वैकुंठाला, ते आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी इथं खाली आलेले आहेत. तसेच ते सगळे संत तेव्हा त्याच्यासाठी आले, पण ते आपल्याला मार्ग कसे दाखवतात की मी तुला शरण आलो आहे. कसा शरण आलेलं आहे, काया वाचा मन आणि दुसरं काय, तुझ्याशिवाय दुसरं काहीच मी जाणत नाही. सगळं शरीर वाचेनी आणि मनाने मी फक्त तुलाच ओळखतो, तुझ्याशिवाय दुसरं काहीच मी जाणत नाही. म्हणून आपण काय म्हणायचं
पूर्णतः शरणागत, पूर्णतः शरणागत. आपण एकदम तर होत नाही, हे तुकाराम महाराजांनी सांगितले. आपण कुठे एकदम त्या पदाला पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे जसं महाराजांनी सांगितलं तसंच आपण हळूहळू प्रयत्न करायचा की त्यांच्या पुढे शरणागती करू. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, संतांचे संगती मनोमार्ग गती. तशी करा संगती कोणाची धरा, संतांची. संतांची संगती मनोमार्ग गती. आपल्याला गती कधी येईल, जर संतांच्या संगतीत राहिलो तर. आकळावा श्रीपती येणे बनते. इथं काय फक्त श्रीपतीच नाव घ्यायचं, तिथं श्रीपतीचं नाव घेऊन आपण त्या मार्गाचं अनुसरण करायचं. भगवंताचं नाव घेऊन आपण तो मार्ग पंथ म्हणजे मार्ग अनुसरायचा. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. आपल्या जीवाचा भाव काय, मनाने रामकृष्ण म्हणायचं. कसं, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जपे. आता हा जो राम जप आहे की नाही, तो शिवाचा आत्मा आहे. शिव म्हणतो ना आपण वैष्णवा नाम शंभो, तो शिवाचा जो राम जप आहे तो शिवाचा आत्मा आहे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. आत्मा जो शिवाचा राम जप. कारण काय आहे, ते आपलं प्राण आहे, आपल्याला आवडत आहे. आपण हे कसं आहे की आवडतं ते, आणि ते नाम जप आहे हा तो जीवाचा भाव आहे आपल्या, तो केला पाहिजे. म्हणजे आपला स्वभाव आहे. भाव म्हणजे स्वभावच आहे आपला. त्याच्यामुळे काय करायचं, एकतत्व नाम साधिती साधन. एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधित. म्हणजे अशी साधना करायची, नामसाधना करायची की त्यांना द्वैताचे बंधनच राहत नाही. अशी नामसाधना करणाऱ्यांना द्वैत असं काही राहत नाही. आपण एकातच मिसळून जातो. काय नामस्मरणामुळे आपल्यात द्वैत राहत नाही, एकच होऊन जातो भगवंताशी. त्याच्या म्हणजे एक म्हणजे भगवंताशी आपण त्याच्या एक रूप होऊन जातो की त्या नामस्मरणात इतकं की भगवंतालाच फक्त पाहायला लागतं. म्हणून काय आहे, नामामृत गोडी वैष्णवा लादली. आपल्याला कसली गोडी लागली, नामामृताची गोडी लागली. नामामृत गोडी वैष्णवा लादली, योगिया साधली जीवनकाळ. वैष्णवांना जे नामामृत सहज प्राप्त झालं की नाही, आपल्याला कोणीतरी एवढं सहज दिलेले सहज. आपण आपल्याला त्याचं महत्व नाही. पण इथं ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नामामृत जे योग्यांना महान कष्ट करून सुद्धा मिळत नाही. योगी अष्टसाधना ते किती काय करतात, ते अष्टांगी योग साधना करतात, त्याच्यानंतर ते चक्राला कुठे न्यायचं ते सगळं आपल्याला माहिती. ती योग्यांना सुद्धा साधलेलं नाही, महान कष्ट करून सुद्धा साधलेलं नाही. त्या योग्याच्या जीवन कलेपेक्षा श्रेष्ठ आपल्याला नामामृताची गोडी, नामामृत गोडी वैष्णवा लाभली आहे. तेव्हा काय करायचा, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला आदरला कृष्णदाता. ज्या नामस्मरणामुळे, नामामृतामुळे जो प्रल्हादाच्या अंतःकरणामध्ये नारदाच्या कृपेने प्रल्हादांना मिळालं की नाही. नारद त्यांना सांगून गेले आणि त्यांच्यामुळे तो त्यांच्या मनामध्ये बिंबला, अंतःकरणामध्ये बिंबलं ते नामामृत. तसं सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला आदरला कृष्णदाता. उद्धवाला तो कशामुळे प्राप्त झाला, तर कृष्ण कृपेने प्राप्त झाला तो. ज्ञानदेवा म्हणे नाम हे सुलभ. ज्ञानदेव महाराज म्हणतात, नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. तेव्हा ते काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, ज्या नामाने परमसिद्धी प्राप्त होते. आपल्याला पण तेच सांगितलं जातं, सतत नामस्मरण करा, माळा करा, लक्ष देऊन. कालच सांगितलं आपल्याला की नुसतं माळ ओढण्यापेक्षा आपण किती लक्ष देऊन ऐकतो त्याला खूप महत्व आहे. म्हणून काय करायचं, ते नामाने परमसिद्धी आपल्याला प्राप्त होते. ते नाम जरी सुलभ असलं, सोपं आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. कुठे एकही शब्द ह्याच्यामध्ये अवघड नाहीये. कुठला घेता येत नाही, उच्चार करता येत नाही, बोलता येत नाही, कुठलाही मध्ये काहीही अवघड नाहीये.
म्हणून ते म्हणतात सर्वत्र नाम हे सुलभ सुलभ आहे एकदम आणि सर्वत्र दुर्लभ, म्हणजे कुठेही मिळतंय ते, असं काही नाही की ह्याला मिळणार नाही, सगळीकडे मिळतं ते. तरी त्याचे महात्म्य जाणणारा मात्र कसं आहे, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, तो सगळीकडे मिळतं तरी त्याचं महात्म्य जाणणारा मात्र खूपच कमी आहे किंवा विरळ असल्यामुळे ते मिळत नाही, दुर्लभ झालेले आहे. आपल्याला दुर्लभ झालेले, सुलभ आहे पण आपल्याला दुर्लभ का झालंय तर त्याचं महात्म्य जाणणार आपल्याला सांगू शकत नाही. तर या श्लोकामध्ये कसं सांगितलेले नामदेव, आता आपण जे श्लोक पाहणार आहे हे झालं सांगितलं महाराजांनी काय सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी तुका. आता आपण आपल्या श्लोकाकडे वळतोय. आता आपला श्लोक काय आहे, त्या श्लोकामध्ये ज्ञान योग्य असतात ना, ते आत्मज्ञानाच्या किंवा आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर कसे पोहोचतात ते आता आपण पाहणार आहे. त्याच्यामुळे आता आज आपला श्लोक पाहूया. श्लोक आहे 18वा अध्याय आणि आतापर्यंत आपण आपला प्रवास पाहिला. 18व्या अध्यायातला श्लोक 51, 52 आणि 53 असे 3 श्लोक आहेत. श्लोक वाचते. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्या आत्मानं नियम्यच, म्हणजे बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्या आत्मानं नियम्यच शब्दादीन विषयान् त्यक्त्वा रागद्वेषो विशुद्धस्य च विविक्त सेवी लघ्वाशी यत वाक्काय मानसाः ध्यान योगो परो नित्यं वैराग्यं समपाश्रिताः अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. म्हणजे कसं आहे, हे बुद्धीनं, विशुद्ध बुद्धीनं, म्हणजे पूर्णपणे शुद्ध झालेल्या बुद्धीमुळे. आता एक एक शब्दाचा अर्थ पाहू. पूर्णपणे विशुद्ध झालेल्या बुद्धीने काय युक्त असं, म्हणजे त्यांनी युक्त निश्चयाने, धृत्या म्हणजे निश्चयाने, आत्मानं म्हणजे आत्म्यानं की आत्मा किंवा मनानं ना, नियम्य म्हणजे नियमित करून काय तर नियमित करून सुद्धा शब्द आदी विषयानं, इंद्रिय विषय जे असतात आपले, शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 इंद्रियांचे विषय, त्यांना शब्द आदी जे विषय आहेत इंद्रिय विषय त्यक्त्वा म्हणजे त्यांचा त्याग करून, त्यक्त्वा म्हणजे त्याग करून, राग म्हणजे आसक्ती द्वेष आणि विशुद्ध करून त्यांचं एकांत स्थळी वास करून, लघु अशी मिताहार करून आणि संयमित करून वाणी शरीर मन यांचं काय समाधिस्थ म्हणजे एकत्र करून त्यांना वैराग्य म्हणजे कसं आहे की मनात असतच पण त्याला सोडायचं नाही. वैराग्य म्हणजे काय पूर्ण टाकून दिलं असं नाही, पण मनाने त्याच्यावरती मात करता आली पाहिजे. समुपाश्रिता म्हणजे आश्रय घेऊन, अहंकार म्हणजे मिथ्या अहंकार, बल मिथ्या बल, दर्प म्हणजे गर्व, काम म्हणजे काम, क्रोध, परिग्रह म्हणजे अशा भौतिक गोष्टींचा त्याग करून किंवा परिग्रह म्हणजे स्वीकार करून, विमुच्य म्हणजे जाप्य, त्या सर्व भक्तींपासून मुक्त होऊन ममत्वाच्या भावने रहित शांत आत्मसाक्षात्काराकरता योग्य होतो, असं त्या शब्दांचा अर्थ आहे. तर त्याचा पूर्ण अर्थ पाहूयात. आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन, आता आपण ही भगवद्गीता वाचून आपली पण शुद्धी होत चाललेली आहे थोडी थोडी, त्याच्यामुळे आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयाने आता काय करायचंय, आता आपल्याला आता संपत आली भगवद्गीता, आता आपल्याला निश्चयाने काय करायचा, मनोनिग्रह करायचा. मनोनिग्रह मनाचा निग्रह करून इंद्रिय तृप्तीच्या विषयांचा त्याग करून हळूहळू आपल्याला जे हे शब्द स्पर्श रूप रस आदी जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्या विषयांचा त्याग करून आसक्ती
म्हणजे एखाद्या गोष्टीप्रती आसक्ती असते, आपल्याला मोह असतो किंवा द्वेष, कोणाप्रती द्वेष पण असतो, राग असतो, यापासून सुद्धा मुक्त व्हायचंय. म्हणजे आसक्ती पण नको आणि द्वेष पण नको. जो एकांत स्थळी राहतो, आपण म्हणजे एकांत स्थळी नाही राहायचं, आपण सत्संगातच राहायचं. आपल्या या वैष्णवांच्या वैष्णवांच्या संघामध्येच राहायचं. आपण एकांत स्थळी राहिलो तर साधना होत नाही आपली. आपण एक दिवस एकांत स्थळी कुठं गेलो तर आपल्याला दम निघणार नाही. त्याच्यामुळे एकांत स्थळी आपण जायचं नाही, ते योग्यांचं काम आहे, आपलं नाहीये. त्याच्यामुळे एकांत स्थळी हे सांगण्याचा उद्देश की सत्संगामध्ये किंवा वैष्णवांच्या संघामध्ये राहतो, जो मिताहार करतो. मिताहार म्हणजे कसं, की आपलं हे शरीर चालवण्यासाठी कमी जेवढा आवश्यक आहे तेवढाच आहार ग्रहण करायचा. उगीच नाही तर काही लोक खाण्यासाठी जगतात. आज हे, उद्या ते, परवा ते, हे खायचं, ते खायचं, ते खायचं. पण हे कसं आहे, जगण्यासाठी खाल्लं पाहिजे, जगण्यासाठी खाल्लं पाहिजे. आपली काया, वाचा आणि मन संयमित करणे. म्हणजे आपण शरीराने पण फार गोष्टींचा सारखं आपण हे पाहिजे ते पाहिजे म्हटलं नाही पाहिजे. वाचा म्हणजे वाणीला सुद्धा आपण खरं कोशात बांधायला पाहिजे आणि मनाला तर बांधलंच पाहिजे. मन संयमित करतो, जो सदैव समाधीस्थानी अनासक्त. समाधीस्थ म्हणजे सतत नामस्मरण करणे. समाधी म्हणजे काय, नामस्मरणाची समाधी. आपल्याला काही ताट बसता येणार नाही, ताट बसलो तर थोड्या वेळामध्ये मीच किती वेळा हलते आता. त्याच्यामुळे ते हलू, आपण तर हलणार, आपली ती षटचक्र सारखी आजूबाजूला होणार. त्याच्यामुळे ते कुठनं आपण न्यायचं, त्याच्यामध्ये मन किंवा आत्मा आणि मग त्याचा संगम व्हायचा. आपला आपण साधं, आपल्याला आपल्या प्रभुपादांनी काय दिलंय, 16 माळा जप करा लक्ष देऊन. लक्ष देऊन सांगितलेले, तेच मगाशी सांगितलं की लक्ष देऊन जप करा असं सांगितलं. तेव्हा काय होईल, अनासक्त होतो आपण, म्हणजे कुठल्या गोष्टीची आपल्याला आसक्ती राहत नाही आणि त्याच्यामुळे आपल्यातला अहंकार कमी होतो. मिथ्या अहंकार असतो, मिथ्या बल असतं. आता आपण पाहतो, बल म्हणजे किती मारामारी करतात, रोज टीव्हीवर दाखवतात, त्याने याला मारलं, इथं मारलं, ते बल आहे, मिथ्या बल आहे. गर्व, मिथ्या गर्व, मिथ्या काम, किती आपण कामाचे तर किती उदाहरणं पाहतोय. क्रोध आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार, या सगळ्या गोष्टींपासून आपण मुक्त असतो. मुक्त व्हायला पाहिजे ह्या गोष्टींमुळं. त्याच्यामुळे ममत्व रहित, म्हणजे आपण कुटुंबातच राहायचं, पण जास्त आसक्ती नाही ठेवायची. ममत्व रहित आणि शांत असतो असा हा व्यक्ती कसा असतो, त्यांच्यामध्ये ममत्व असून सुद्धा, म्हणजे कुटुंबात असून सुद्धा फार आसक्ती नसते आणि तो शांत असतो. तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत निश्चित प्रगत होते. तो कसा होतो, असा मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत निश्चितपणे जातो. म्हणून तर काय आहे याच्यामध्ये, बुद्धीद्वारे शुद्ध झालेला, आपण तात्पर्य वाचूया. बुद्धीद्वारे शुद्ध झालेला मनुष्य सत्वगुणात स्थित राहतो. कसा राहतो, सत्वगुणामध्ये स्थित राहतो. याप्रमाणे तो मनाला वश करतो आणि नेहमी समाधीत लीन राहतो. म्हणजे सत्वगुणात स्थित झाल्यामुळे काय होतो, भक्ती योग. याच्यामध्ये ज्ञानाबरोबरच आपण भक्ती योगाची पण अंतर्भाव केला पाहिजे. ज्ञान योगाबरोबर भक्ती योग पण, ज्याच्यामुळे काय होतं, आपल्या दिनचर्येत आपण समाविष्ट केली पाहिजे हे भक्ती योगाचं. म्हणून सात्विक भावात असणं फार महत्वाचं आहे. कारण सात्विक भावामुळे आपला उद्धार होण्यास मदत होते. आपण उन्नत स्तर गाठत जातो, एकापेक्षा कशा आपल्यातल्या पायऱ्या आपण चढत जातो, आपल्या जीवनातले स्तर आपण गाठत जातो. त्याच्यामुळे सात्विक भावामुळे आपलं काय होतं, बुद्धी आणि मन शुद्ध झालं की मग काय होतं, मनावर नियंत्रण करणं सोपं जातं. मन शुद्ध झालं, बुद्धी शुद्ध झाली की मनावर नियंत्रण करणं सोपं जातं. म्हणून मानव किंवा मनुष्य जसा आध्यात्मिक आणि मानसिक स्तरावर उन्नत होत जातो किंवा प्रगती करत जातो, आपण जशी प्रगती करत जातो तसं तो मनुष्य भौतिक गोष्टींपासून दूर दूर जाऊ लागतो. आपल्याला भौतिक गोष्टींबद्दल एवढं आकर्षण वाटत नाही. मग तो खूप उच्च स्तरापर्यंत गेल्यामुळे म्हणजे कोणत्याही त्याला भौतिक गोष्टींमध्ये रस राहत नाही त्याला.
मग भौतिक भोगांपासून दूर दूर जाणार असल्यामुळे असा व्यक्ती काय होतो, आपलं जेवण पण खूप कमी करतो. हा, ते मगाशी सांगितलं की आपण जेवण जगण्यासाठी केलं पाहिजे, ना की खात राहण्यासाठी. खाण्यासाठी जगायचं नाहीये तर जगण्यासाठी खायचं आहे. म्हणजे काय, तर जंगलात किंवा आपण असं कमी खायचं, आपल्या शरीराची जेवढी गरज आहे. कारण शरीर हेच साधन, शरीर हे खलु साधन असं म्हटलेलं आहे की शरीर आहे म्हणून आपण ही साधना करू शकतो. मग ते सुद्धा टिकलं पाहिजे आणि हे शरीर जर टिकलं नाही तर आपण कशी साधना करू शकणार. म्हणून शरीर नीट पण राहिलं पाहिजे आणि साधना पण चांगली झाली पाहिजे. त्याच्यामुळे आपण काय आहे, शरीर बनवायला नाही, आपल्याला काही सिक्स पॅक तयार करायचं नाही किंवा सुदृढ बनवायचं नाहीये, तर ते शरीर चांगलं राहण्यासाठी किंवा शरीराला आपलं साधन आहे ते चांगलं राहण्यासाठी त्याच्यामुळे आपण शरीरावर लक्ष दिलं पाहिजे. तरच आपल्याला काय होईल, साधना चांगली होईल. आणि इंद्रियाविषयी आपण हे शरीर, खरं तर शरीर बनवायला लागलं की मला जर समजा शरीर स्ट्रॉंग करायचं असेल की खाणं मी चांगलं खाणार, मग रस आला, रसन आले, चांगलं पाहणार, वेगवेगळे एक्सरसाइज. मग त्याच्यामुळे काय होतं, आपण आत्मेची म्हणजे इंद्रियांच्या विषयाचे लाड पुरवत जातो आणि मग ठरवलं की मग आत्मसाक्षात्काराचं मला होत नाही. मग ते आपण शरीराच्या गरजा पुरवण्याकडेच आपलं लक्ष लागत असतं. त्याच्यामुळे आत्मेच्या गरजा लक्षात घेत नाही आपण तेव्हा किंवा लक्षात राहत नाही. म्हणून ही लोक काय करतात, फक्त शरीर जगवत असतात. त्यांचं हे खालीच असतं. म्हणतात ना, हे खालीच असतं. म्हणून आपल्याला काय आहे, या शरीरात राहूनच आपल्याला परमात्म्याचा साक्षात्कार पण झाला पाहिजे. म्हणजे थोडक्यात शरीर पण चांगलं पाहिजे. आणि म्हणून काय आहे ते पाहिलं पाहिजे, शरीर आपलं चांगलं राहण्यासाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या वैष्णवांमध्येच येतात. म्हणूनच वैष्णव हे अल्प समाधानी असतात. पाहिलं का, थोडस मिळालं समाधान असतं, आपल्याला खूपची आवश्यकता राहत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एक शेरा अन्नाचा आड येर वाऊगी बडबड. प्रत्येकाला जगण्यासाठी किती लागतंय, फक्त एक शेर लागते. अन्नाची किती गरज आहे, एक शेर अन्नाची गरज आहे. त्याशिवाय अधिकाची खाऊ असणं ही व्यर्थ आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. कारे कृष्णा वाढविसी बांधवनी मोहपाश. ते म्हणतात, मोहपाशात बांधून घेऊन का रे व्यर्थ तृष्णा वाढवतो. वेगवेगळे मोह, घर करायचे, गाडी करायचे, मोहपाश आहेत आपल्याला. ते म्हणतात, कारे कृष्णा वाढविसी बांधवनी मोहपाश. मोहपाशात सोडून दिले पाहिजे. औट हात तुझा जागा, औट हात तुझी जागा, येरसी नसी वावगा. तुला जागा किती लागते, तुला फक्त 3.5 हाताची जागा लागते. तुकाराम महाराज सांगतात, तुला फक्त 3.5 हाताची जागेची गरज आहे. याशिवाय आपलं साधन आहे तर सगळं लक्ष कसं असतं, मोठ्या मोठ्या जागा मिळवायच्या, मोठा फ्लॅट, मोठा बंगला, मोठं हे सगळं. ते काय म्हणतात, या मोठ्या मोठ्या जागा मिळवण्यात तुझे श्रम व्यर्थ आहेत घालवतोयस ते. ती मुलं सुद्धा आपल्याला विचारत होतो पुढे गेल्यावरती. असंच अलीकडे सध्या चालू आहे, कितीतरी ठिकाणी पाहतो आपण. तेव्हा तुकाराम म्हणतात, तुका म्हणे श्रम एक विसरता राम. तुकाराम महाराज म्हणतात, एका रामाला विसरलास, एका रामाला विसरलास की बाकी तुझे सर्व करणे व्यर्थ श्रम आहेत. ते सगळे तुझे श्रम आहेत ते व्यर्थ आहे. म्हणून रामाला विसरू नको. कसा तुला लाभ होईल, लाभ झाला बहुधा दिसी, लाहो करा पुढे नासी. ते काय म्हणतात, मनुष्य देहा ऐसी उत्तम जोडी जोडली. म्हणून मनुष्य जन्मासारखा लाभ फार दिवसांनी झालाय. मला हा मनुष्य जन्म किती काळानंतर मिळाला असेल आपल्यालाही माहिती नाही. म्हणून ते सांगतायत, लाभ झाला बहुता दिसी, लाहो करा पुढे नासी. म्हणजे आपल्याला मनुष्य देहा ऐसी, मनुष्य जन्मासारखा लाभ आपल्याला फार दिवसांनी झालाय. याकरता काय करा, हरी नामाची त्वरा करा, नाहीतर तो शेवटी नाश पावणारच आहे. आपल्याला कधी आपलं बालपण गेलं, तरुणपण गेलं, वार्धक्य आलं आणि ते संपलं. कधी एका सासाचं अंतर संपून पण जात येते. येणं जाणं, जगणं मरणं ह्याला वेळच लागत नाही. म्हणून काय करायचं, ते कधी नाश पावेल हे आपल्याला सांगता येत नाही.
मनुष्य जन्म आपल्याला किती श्रमाने मिळाला हे मी नाही तुकाराम महाराज म्हणतायत की किती श्रमाने मिळाला असेल आपल्यालाही माहिती नाहीये. त्याच्यामुळे काय करायचं, हरी नामाची त्वरा करा. घेई हरिनाम सादरे भरा सुखाची भंडारे. तुकाराम महाराज म्हणतात घेई हरिनाम सादरे भरा सुखाची भंडारे झाली या व्यापारे लाहो हेवा जोडीचा. ते काय म्हणतायत, आता हरिनाम भक्तिभावाने घेऊन सुखाचे भंडारे भरून टाका. भक्तिभावाने काय करा, हरिनाम घ्या म्हणजे आपल्या सुखाची भंडार भरून जातील. आणि व्यापारामध्ये थोड्या लाभांना सुद्धा संतुष्ट न होता या व्यापारामध्ये म्हणजे हरिनामाच्या व्यापारामध्ये थोड्या लाभांना संतुष्ट व्हायचं नाहीये. आपला तो बाकी व्यापार असतो त्याच्यामध्ये आपल्याला आणखीची ओढ असते. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा संतुष्ट न होता जास्तीत जास्त परमार्थ लाभ कसा होईल याविषयी भाव ठेवा. म्हणजे आपल्याला हरिनामाची लाहो हेवा जोडीचा म्हणजे असा हेवा ठेवा की आपल्याला आणखी ह्याचा कसा जास्त लाभ होईल परमार्थाचा. घेऊन मापा हाती काळ मोठी दिवस रात्री काळ मोवी दिवस रात्री चोर लाग घेतली पुढे तैसे पळावे. तुकारामांची फार अवघड आहेत अभंग. काळ हातात माप घेऊन तुमच्या आयुष्यातील दिवस रात्रीचे मोजणी करीत आहे. ते म्हणतात काळ हातात माप घेऊन करत आहे तुमचे दिवस रात्री. आपला आपण काही श्वास घेऊन आलेला आहे आणि काळ ते मोजतोय की हिचे श्वास किती राहिलेत आता किती संपले. ते म्हणतात काळ हातात माप घेऊन तुमच्या आयुष्यातील दिवस रात्रीची मोजणी करीत आहे. चोर पाठीमागे लागल्यावर आपल्या मागे चोर लागला तर आपण कसं पळतो हा एकदम तसं ते म्हणतात त्या भावनेने परमात्मामध्ये करा. त्याच भावनेने जसं काय आपल्या माग हा मृत्यूचा चोर लागला आहे तो माग लागलेला आहे पाहून त्वरा करा. काय करायचं, हित सावकाशे म्हणे करी न ते पिसे हाती काय ऐसे तुका म्हणे नसे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात वृद्धपणे सावकाश परमार्थ करीन असं काही म्हणणारे असतात. आता कशाला परमार्थ करून पण माझा वाया घालवायचा, आता पैसे कमवायचे दिवस इकडे तिकडे जायचे दिवस. तर ते म्हणतात वृद्धपणे सावकाश परमार्थ करीन म्हणणारे कसे वेळे, कारण आयुष्य आपल्या हाती आहे काय हे तुला कसं कळत नाही. हे तुकाराम महाराज सांगतात की आपल्या हातात किती आयुष्य हे आपल्याला माहिती नाही. शेवटी तुकाराम महाराज सांगतात तुका वेडा अविचार करी बडबड फार. तुम्हाला म्हणजे हे ज्यांना हो तुम्हाला वाटेल की हा तुकाराम वेडा आहे आणि अविचारी आहे तो सतत बडबड करतो. त्यामुळे काय आहे, नित्य वाचे हाची छंद रामकृष्ण हरी गोविंद. नित्य वाचे हाची छंद, मला कसला छंद आहे माझ्या वाणीला तर रामकृष्ण हरी गोविंद हाच माझ्या वाणीला निरंतर छंद. असं तुकाराम महाराज सांगतात. पांडुरंगी भाव आणि नेणे तुझा देवा. काय करायचं, त्याचे पांडुरंगाच्या ठिकाणी अनन्य साधारण अशी भक्ती आहे. इतर देवाला मी जाणत नाही. अमक्याला तमक्याला जातो ते म्हणतात पांडुरंगाच्या ठिकाणी अनन्य साधारण भक्ती आहे, इतर देव मी जाणत नाही. आपल्याला पण हेच सांगतात गुरु ज्ञान सर्वांठाई ते न विचार काही. सर्वांच्या ठाई देव आहे असे त्याला गुरुने सांगितले आहे म्हणजे तुकारामांना. तेच आपल्याला गुरु सांगतात की सगळ्यांच्या ठाई देव आहे, इतर दुसरे काही कोणाला मी विचारायला जात नाही. आपल्या गुरुने आपल्याला मार्गदर्शन केलं त्या मार्गावर त्या पंथावर आपण चालायचे. त्यामुळं काय होतं, बोलणं ऐके कोणाचे कथे माझी नाचे. मी काय करतो, इतर कोणाचं बोलणं ऐकत नाही आणि कथा करताना नाचतो. संग उपचार कंटाळे सुखे भलते ठाई लोळे. दुसऱ्याचे संकट टाळतो, उपचार भोगाचा त्याला कंटाळ आहे. उपचार म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा त्याला कंटाळ आहे. त्यामुळे मी हवे तसे लोळतो. कशामध्ये, नामस्मरणामध्ये मी लोळतो. काही उपदेशिले नेणे वाचे विठ्ठल विठ्ठल म्हणे. काही लोक काय करतात, उपदेश करतात इकडं तिकडं, हे असं करा तसं करा. आपल्याला पण खूप देणारे असतात. ते काय म्हणतात, मी तिकडं लक्ष देत नाही, वाणीनं फक्त काय करतो, विठ्ठल 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 म्हणत राहतो. केला बहुती फजित तरी ह्याची करी नित्य.
अनेकांनी माझी फजिती केली आहे, तरी मी काय करतो, मी अखंड हरिनाम घेतो. हा, खूप अखंड हरिनाम घेत असतो. अनेकांनी मला खूपच फजिती केली की काय वेडा आहे असं आहे. आत्ताच आपण म्हणलो ना, तुका वेडा विचार करी बडबड फार, तसं केली माझी फजिती, तरी पण मी अखंड मुखाने हरिनाम घेत आहे. अहो पंडित जन थुंकवणं, तेव्हा काय तुकाराम महाराज म्हणतात, पंडित जन म्हणजे श्रेष्ठ जन, मी असा वेडा आहे, अविचारी आहे, त्यामुळे मला काय करा, दूर ठेवा, वेडा म्हणून माझी उपेक्षा करा. कारण काय आहे, साधावा ते देव सर्वस्वाचे साठी, प्रारब्ध तुती क्रियामान. सर्वस्व अर्पण करूनच आपल्याला भगवंत साध्य करून घेता येतो. त्या योगे संचित प्रारब्ध आणि क्रियमान नष्ट होते. आपल्याला जर आपलं संचित प्रारब्ध नष्ट करायचं असेल आणि आपल्या केलेल्या कर्माची फळ नष्ट करायची असतील, तर आपल्याला प्रभुपदांनी सुद्धा तात्पर्यामध्ये सांगितलेली आता आत्मसाक्षात्काराची सगळी लक्षणं आपण ऐकली पाहिजेत आणि त्यानुसार आपल्याला नेहमी खाली त्यांनी श्लोक दिलाय भगवद्गीतेतला 2.70, ज्याप्रमाणे समुद्र नेहमी भरत असूनही शांत असतो, त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्या इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही. म्हणजे सतत समुद्रामध्ये वेगवेगळ्या नद्या जात आहेत, तसं त्यांच्या इच्छांच्या प्रवाहाने सतत आपल्या पण मनामध्ये इच्छा होत असतात, पण त्या इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही. तोच केवळ शांती प्राप्त करू शकतो. जो मनुष्य अशा इच्छा तृप्त करण्यासाठी झगडतो, त्याला शांती प्राप्त होत नाही. म्हणून आपल्या इच्छा आपण आटोक्यात आणल्या पाहिजेत, कमी केल्या पाहिजेत, तरच आपण आत्मसाक्षात्काराच्या म्हणजे त्याच्या निश्चितपणे त्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू. या तिन्ही श्लोकांचं माझ्या बुद्धीला जोपर्यंत आकलन झालं, ते मी आपल्या चरणांशी असणाऱ्या भगवंतांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. जर काही चुकलं असेल तर माझं समजा आणि मला माफ करा. धन्यवाद. हरी बोल. हरी बोल माताजी. हा, हो सेटिंग चेंज करते, जस्ट सेकंड. हरी बोल माताजी. सेटिंग चेंज केले. खूप खूप धन्यवाद माताजी. तुमची एवढी गोड संतवाणी आम्हाला ऐकायला मिळते तुमच्या गोड मुखामधून. थँक्यू व्हेरी मच. सेटिंग चेंज केले. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतात. उद्या परत सर्वांनी दुपारी 2 वाजता जॉईन व्हा. उद्याचा श्लोक पण फार सुंदर श्लोक आहे. संदिनी शक्ती माताजी नेहमीच्या ह्याच्यात सांगतील आपल्याला सुंदर आहे की ना. अरे चला की पटकन. थांबूयात माताजी. हो माताजी, प्रतिमा करू. हो हो बंद करू. करा. चालेल हो. चालेल. ओके ओके. हरी बोल. हरी दंडवत बोल. प्रणाम. हरी बोल.